आपण आहोत कारगिलमध्ये आणि इथे खासदार श्रीकांत शिंदे आलेले आहेत. तुम्ही कारगिलमध्ये आलात, आज मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवलात. शिवसेना कारगिल जम्मू काश्मीर, विशेषतः तुम्ही एकनाथ शिंदे स्वतः इथे येणार होते. काय भावना आहेत तुमच्या या सगळ्या कार्यक्रमानंतर? मला एक मोठी संधी जी आहे आणि माझं भाग्य मी समजतो की इथे या मॅरेथॉनसाठी, सरहद शौर्य मॅरेथॉनसाठी मी येऊ शकलो. आणि माझ्याबरोबर योगेशजी कदम आहेत, आनंदजी परांजपे आहेत. शिंदेसाहेब स्वतः या ठिकाणी येणार होते पण त्यांचे आजारी असल्याकारणाने ते येऊ शकले नाही. पण खरंच खूप अभिमान वाटतो की ते आल्यानंतर, या कारगिलच्या भूमीमध्ये आल्यानंतर जिथे 1999मध्ये आपण युद्ध जिंकलो होतो. एका साईडला टायगर पॉईंट आहे, दुसऱ्या साईडला जो आहे हा तोलो लिंक या ठिकाणी पाहायला मिळतो आणि मध्ये आपण या ठिकाणी मेमोरियलमध्ये उभे आहोत. इथे येऊन खरंच एक अभिमान वाटतो आणि खरंच एक्स्ट्रीम परिस्थितीमध्ये आपले जवान कसे आपली सुरक्षा करतायत. -60 डिग्री कोल्डेस्ट प्लेस, सेकंड कोल्डेस्ट प्लेस ऑन द अर्थ याला बोलतात. आणि ते -60 डिग्रीमध्ये हे जवान आपली सेवा करतायत. खरंच त्यांना पूर्ण शिवसेनेकडून, माझ्याकडून जे आहे सलाम आहे की त्यांच्यामुळे जे आहे ते आम्ही या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जे आहे काम करू शकतो, सुरक्षित राहू शकतो. ते जे काम करत आहेत त्याच्यापुढे आम्ही खूप या ठिकाणी स्वतःला जे आहे हे लहान जे आहे समजतो. आणि त्यांची जी देशसेवेची भावना आहे, मला वाटतं कोणी जे आहे दुसरं प्रोफेशन जे आहे ते करू शकत नाही. आज एक होतं की आज तुम्ही ॲम्ब्युलन्स आणि सिटी स्कॅन एक मशीन पण देत आहे. गेल्या वेळी जेव्हा शिंदेसाहेब आले होते तेव्हा त्यांच्याकडे मागणी केली होती की सिटी स्कॅन मशीन आणि त्याचबरोबर ॲम्ब्युलन्स जे आहे ते इथे पाहिजे. तर आज त्याचं देखील उद्घाटन या ठिकाणी आम्ही करतोय. ते देखील अभिमानाचा क्षण आहे की काश्मीरमध्ये, म्हणजे शिंदेसाहेबांचं राजकारण जे आहे ते महाराष्ट्रामध्ये आहे पण काश्मीरसाठी देखील आपुलकी, आत्मीयता आहे. आणि त्यांनी जे शब्द दिले ते शब्द जे आहे ते पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी होतं आहे आणि आज त्याचं उद्घाटन या ठिकाणी होतं आहे. हे आमच्यासाठी देखील खूप मोठी गोष्ट आहे. सर, आज यालाच जोडून एक प्रश्न असा की तुम्ही काश्मीरमध्ये आलात त्याचवेळी तुमच्या नावाची चर्चा केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपदासाठी सुरू आहे. अरे बाबा, आता इथे आपण काश्मीरबद्दल बोलू. जे आज आपण काम करण्यासाठी मॅरेथॉन आहे, हॉस्पिटल्स आहे, त्याचबरोबर ॲम्ब्युलन्स आहे, याच्याबद्दल आपण बोलूया. नंतर तर पॉलिटिक्सबद्दल बोलत राहू. मुंबईत काही लोक रामरक्षा आंदोलन पण करतात. आता मी बोलू पॉलिटिक्सबद्दल इकडे न बोललेलं बरं. आपण एका वेगळ्या ठिकाणी आहोत. इथे जे आहे फक्त आज आपण ज्या कामासाठी आलो त्याच्याबद्दलच बोलूया. धन्यवाद. तर आपल्यासोबत होते डॉक्टर श्रीकांत शिंदे, ज्यांनी राजकीय विषयांवरती कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया द्यायला नकार दिलेला आहे. आणि कारगिल येथे झालेल्या कार्यक्रमाबद्दल आणि शिवसेनेकडून आयोजित करण्यात आलेल्या रुग्णवाहिका आणि सिटी स्कॅन सेंटरच्या कार्यक्रमाबद्दल ही माहिती त्यांनी दिलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट वेद पांडेसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, कारगिल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.